तर गणरायाचं आगमन झाल्यानं सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। मुंबईच्या राजाचंही धूमधडाक्यात आगमन झालंय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली आहे। गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनालाही मुंबईकरांनी गर्दी केली आहे। तर सर्वात श्रीमंत अशी ओळख असणाऱ्या जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाचंही आज आगमन झालं असून सकाळपासूनच भाविकांच्या रांगा पाहायला मिळतात। यंदा देखील जीएसबी बाप्पाला 66 किलोपेक्षा अधिक सोनं आणि 356 किलोपेक्षा अधिक चांदीनं सजवण्यात आलंय। मी सध्याला लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये आहे आणि आपण पाहू शकता एकूणच मुखदर्शन असेल किंवा पददर्शन असेल या दोन्हींसाठी मोठ्या रांगा आपल्याला कालपासूनच पाहायला मिळत आहेत। पूर्ण मुकुट आहे जे सोन्याचं मुकुट आहे आणि एकूण 16 कोटी रुपये इतकी या संपूर्ण मुकुटाची किंमत आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी साधारणपणे 25 लाख भक्तगण आपल्याला पाहायला मिळत असतात। उद्या गृहमंत्री अमित शहा हे देखील दर्शनासाठी आपल्याला इथं येताना पाहायला मिळणार आणि त्यामुळे आज देखील मोठी गर्दी जी आहे ती लालबागच्या राजाला दिसते। सध्या मी चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आहे। आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी अगदी सकाळी 6 वाजल्यापासून भक्तांची रांग लागलेली आहे। यंदाच्या वर्षी या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं काय खास आहे तर यंदा जगन्नाथपुरीचा देखावा इथे साकार केलेला आहे। सुंदर मंदिर आपल्याला हुबेहूब अगदी जगन्नाथपुरीचं हे मंदिर दिसतंय आणि इथे आपण गणपतीची जर मूर्ती बघितली तर 20 फुटाची म्हणजे प्रभावळ पकडून 20 फुटाची ही मनमोहक सुंदर अशी या चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही मूर्ती आहे। सर्व हे भक्तगण आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। मी सध्या मुंबईतील मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्ली गणपती उत्सव मंडळामध्ये आहे। आपण पाहतोय बाप्पाची आकर्षक आणि सुंदर अशी मूर्ती ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यंदा या मुंबईचा राजा गणेश गल्ली गणपती उत्सवाचं 57वं वर्ष आहे आणि यावर्षी देखील उज्जैनची या ठिकाणी प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। माझ्याबरोबर अध्यक्ष स्वप्नील परब दादा आहेत। दादा, यंदा काय वैशिष्ट्य आहे आपल्या मंडळाचं आणि सकाळपासून कशा प्रकारे उत्साह पाहायला मिळतो? यंदा मंडळाचं 97 वर्ष आहे आणि दरवर्षी काहीतरी भव्य दिव्य दाखवण्याचा मंडळाचा प्रयत्न राहिलेला आहे। तर यंदाच्या वर्षी आम्ही महाकाल मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे। किंग सर्कल परिसरामध्ये जीएसबी सेवा मंडळाचा हा जीएसबीचा बाप्पा आज विराजमान झालेला आहे आणि पाहतोय सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं देशभरातून, राज्यभरातून, परराज्यातून अनेक भाविक हे सध्या आलेले पाहायला मिळत आहेत। यंदा देखील या बाप्पाचं विशेष आकर्षण आहे कारण या बाप्पाला 66 किलोपेक्षा अधिक सोन्यानं मढवलंय। गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळ जे मुंबईतलं जुनं मंडळ आहे
याचा देखील बाप्पा थाटात आणि सुंदर रूपात यंदा आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक भक्त हे बाप्पाच्या दर्शनासाठी इथे देखील येत आहेत। देशभरात आपण पाहतोय गणेश मंडळ आहेत ते वेगवेगळ्या थीमवर त्यांनी देखावे सादर केलेले आहेत, एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करतात। त्यामध्ये गिरगावचा राजा गणेश उत्सव मंडळाने यंदा जे काही भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येतील त्यांना ते अशा प्रकारे एक मोदक देणार आहेत आणि त्या मोदकामध्ये एक बीज आहे, प्रत्येक वृक्षाचं एक बीज आहे, ते बीज आपापल्या परिसरामध्ये ते लावलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे, हा एक सुंदर मेसेज त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।